मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य त्याच्या रूममध्ये असतो. तेव्हा कुसुमताईचा त्याला मेसेज येतो की आम्ही कोल्हापूरला गेलो नाही, पुन्हा घरी आलो. आता हे वाचता चैतन्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो यस बरं झालं. असं म्हणून तो लगेच अर्जुनच्या रूमकडे येतो आणि तेथे आल्यानंतर समोर पाहतो तर अर्जुन आपली बॅग भरत असतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो अर्जुन तर कोल्हापूरला जायला सुद्धा निघालाय. जर आता अर्जुनला सांगितलं सायली वहिनी मधुभाऊंच्या घरी म्हणजे मुंबईत पुन्हा आल्या आहेत तर तो लगेच सायली वहिनींना भेटायला मधुभाऊंच्या घरी जाईल. काय करावं हा प्रश्न चैतन्याला पडतो. त्याचवेळी तो पुढे येतो आणि अर्जुनला विचारतो, अर्जुन तू आता तिकडे कोल्हापूरला जाण्याचं ठरवलंच आहे का? मग आता अर्जुन म्हणतो हो अरे मी ठरवलंय. कारण मिसेस सायली असं का वागल्या आपल्याला कळायला नको का चैतन्य? चैतन्य म्हणतो अरे कळायलाच हवं. उद्या तू कोल्हापूरला जाणं प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही. अर्जुन आश्चर्याने विचारतो का बरं? त्याचवेळी चैतन्य सांगू लागतो महिपतच्या वकिलांनी मधुभाऊंना कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलंय. आता तू त्या केसमध्ये नाही म्हटल्यानंतर महिपत अजूनच जोर लावणार आणि त्या जोशीला काही करता येणार आहे का अर्जुन? म्हणूनच तू कोल्हापूरला जाऊ नको प्लीज अर्जुन, असं तो त्याला रिक्वेस्ट करतो. त्यावेळी अर्जुन विचारतो चैतन्य अरे काय चाललंय काय तुझं? अरे तू आत्ताच मला मोटिवेट करत होता की तू जा आणि मिसेस सायलींना भेट म्हणून, आणि आत्ता म्हणतोय की नको म्हणून. आणि अजून एक गोष्ट, मी कुठेही असलो ना तरीही माझं लक्ष मधुभाऊंच्या केसवर असणार म्हणजे असणारच. तेव्हा चैतन्य म्हणतो अरे पण आत्ताच्या तारखेला तू तिथे असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या हातातून ही केस उगीच निघून जाईल, आपण काहीतरी करायला हवं चैतन्य म्हणतो. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ओके, मी बाय रोड जातो किंवा आत्ताच्या आत्ता फ्लाईट पाहतो लगेच, म्हणजे मला मिसेस सायलींना भेटता येईल, त्यांना विचारता येईल. तून ऐकणारा नाहीये हे चैतन्याला बरोबर कळून चुकतं आणि त्यामुळेच तो म्हणतो की बरं ठीक आहे बाबा थांब जरा, मी तुला हे सांगणार नव्हतो परंतु तू डायरेक्ट फ्लाईट वगैरे पाहायला लागला म्हटल्यावर सांगावं लागेल. मला कुसुमताईंचा मेसेज आलाय की त्या कोल्हापूरला गेलेल्या नाहीत, त्या पुन्हा मधुभाऊंच्या घरी आल्या आहेत. असं म्हणून तो आता मेसेज दाखवतो. तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्याचीच कळी खुलते आणि तो खूप खुश होतो की माझी मिसेस सायली कोल्हापूरला गेलीच नाही, पुन्हा मुंबईमध्ये आली. इकडे प्रताप आता त्याच्या रूममध्ये असतो. त्याच वेळी आता कल्पना तेथे येते. कल्पना म्हणते द्या ती कपडे मी व्यवस्थित धुवायला टाकते. तेव्हा असं म्हणून ती कपडे घेऊन चाललेली असते. तेव्हा प्रताप आता तिला थांबवतो आणि म्हणतो इथे बस जरा. मग कल्पना तेथे बसते आणि मग प्रताप विचारतो की मगाशी मी काही बोललो नाही कारण प्रतिमाची आल्या आल्या तब्येत अशी बिघडली, घरामध्ये सगळं ठीक आहे ना असं तो विचारतो. तेव्हा ती आता म्हणते की काहीही ठीक नाही आहे. अर्जुन घरामध्ये असून नसल्यासारखा असतो, असला तरी फक्त आणि फक्त आपल्या रूममध्ये असतो आणि तन्वीला सारखा दोष देत असतो, तिला सारखा बोलत असतो आणि फावल्या वेळामध्ये त्या मुलीचा आपला जप करत असतो. आणि आता काय म्हणे तिच्या हातची कॉफी प्यायला मिळत नाही म्हटल्यानंतर कॉफीसुद्धा सोडून दिली आहे. प्रतापला आता आश्चर्याचा धक्का बसतो. मग आता तो म्हणतो काय, म्हणजे तिच्या हातची कॉफी प्यायला मिळत नाही म्हणून अर्जुनने चक्क कॉफी सोडून दिली, असं कसं होऊ शकतं? मग आता कल्पना म्हणते माहीत नाही, असं म्हणतोय तर तो खरं, कारण ती गेल्यापासून तो काही कॉफी पिला नाही आहे. इकडे आता अर्जुन म्हणतो वाव फॅन्टॅस्टिक, कारण मिसेस सायली माझ्या पुन्हा इकडे आल्या. मी आत्ताच्या आत्ता जातो मधुभाऊंच्या घरी आणि मिसेस सायलींना भेटतो व जाब विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो याच गोष्टीमुळे मी तुला काही सांगत नाही अर्जुन, कारण अर्जुन आपल्याला हे सुद्धा माहीत नाही आहे की सायली वहिनी या कोल्हापूरला का जात नाही आहेत, आणि जर तू आत्ता या क्षणी तिथे गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायलींनी माझ्या प्रपोजलचा रिप्लाय दिला नाही आहे, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते सांग बरं, मी जातोच आता. असं म्हणून अर्जुन जायलाच निघतो. तेव्हा चैतन्याच्या मोबाईलवर पुन्हा एकदा मेसेज येतो. मग आता कुसुमताईंचा मेसेज चैतन्य लगेच वाचून दाखवतो की अर्जुनला सांगा की आत्ता भेटायला येऊ नका म्हणून, कारण घरी मधुभाऊ असतील आणि त्यांची खूप चिडचिड होईल या विचाराने. अर्जुन हे ऐकतो आणि डोक्यालाच हात लावतो. तेव्हा तो म्हणतो की इट्स ओके, मी वाट बघेन.
पण एक गोष्ट चैतन्य किती छान आहे तूच बघ ना. अरे कोल्हापूरपर्यंतचं डिस्टन्स आमच्यामध्ये नसेल आणि आता छोटीशी का होईना ही आमच्या प्रेमाची व्हिक्ट्री आहे. आता एकच मिशन आहे, मिशन सायली असं म्हणून तो सायलीच्या स्वप्नातच अगदी रंगून जातो. तेव्हा चैतन्य आता हसतच त्याच्याकडे पाहतो. अर्जुनमध्ये असणारा कॉन्फिडन्स त्याला खूप आवडतो. दुसरीकडे कल्पना प्रतापसमोर आपलं मन मोकळं करत असते आणि म्हणते की तुम्हाला खरं सांगू, मला अजूनही अर्जुन बरोबर असं एक शब्द देखील बोलावासा वाटत नाही. तेव्हा प्रताप तिच्या हातावर हात ठेवतो, तिला समजावू लागतो की तू काळजी करू नको, तुला हवा तेवढा वेळ तू घे. त्यावेळी कल्पना म्हणते, अहो पण त्याच्या चुकीमुळे त्याच्या भविष्याचं खूप नुकसान होत आहे. त्या मुलीने ना अर्जुनच्या आयुष्याची घडी पार विस्कटून टाकली आहे. त्याच वेळी आता प्रताप म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना, आई म्हणून तुझा त्रागाना मी समजू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव की आपला मुलगा हा जाणता आहे, त्याचबरोबर एक नामांकित वकील आहे आणि त्याच्या वागण्याचा दोष असा इतर कुणाच्या माथी मारू नकोस तू. तेव्हा कल्पना म्हणते, हो मला माहिती आहे अहो. एकीकडे ना मला अर्जुनचा खूप संताप येतो आणि दुसरीकडे त्याची खरंच खूप काळजीसुद्धा वाटते अहो. या सगळ्या गोष्टीमुळे माझा जीव ना खरंच खूप वरखाली होत असतो. तेव्हा प्रताप आता तिची माफी मागतो आणि म्हणतो, सॉरी हा कल्पना, तुला एकटीला हे सगळं काही सहन करावं लागलं ना. पण काय करू अगं, माझी टूर ना अगोदरच ठरली होती. मी क्लायंटला काय सांगू शकत होतो की मी येऊ शकत नाही कारण माझ्या मुलाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज उघडकीस आलं, मी सांगू शकत नव्हतो ना. मग आता कल्पना म्हणते, आता तुम्ही आले आहात ना, मला धीर आल्यासारखं वाटतंय. मग प्रताप पुन्हा कल्पनाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अजिबात घाबरू नकोस, आता मी आलोय ना. आता आपण या संकटाचा सामना फक्त दोघे मिळून करूयात. अगं हे फक्त छोटंसं वादळ आहे, आलं तसं निघून सुद्धा जाईल आणि आपल्या अर्जुनच्या आयुष्याची घडीसुद्धा अगदी व्यवस्थित बसेल, याची मी पूर्णपणे अगदी खात्री बाळगतो. दुसरीकडे आता मधुभाऊ हे रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता ते म्हणतात की उद्या कोर्टामध्ये मला असं अचानक का बोलवलं असेल आणि त्याचबरोबर हा महिपत काही नवीन डाव तर टाकणार नाही ना, मला तर काही समजतच नाही आहे. जाऊ दे, ते दोषी वकील बघून घेतील काय करायचं ते, असं म्हणून आता मधुभाऊ हे त्याच गोष्टीचा सारखा विचार करत राहतात. आणि मग त्याच वेळी आता कुणीतरी दरवाजा ठोठावतं. लगेच मधुभाऊ जातात आणि दार उघडतात. समोर पाहतात तर कुसुम आणि सायली या दोघीही आलेल्या असतात. आता त्या दोघींना पाहून मधुभाऊंना मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. ते एका क्षणी घाबरतात आणि विचारतात, अरे तुम्ही दोघी पुन्हा आल्या, तुमची बस कॅन्सल झाली की अपघात झाला कुठे, आणि तुम्हाला तिकडून कोल्हापूरवरून कॉल आला की येऊ नका म्हणून, नक्की झालं काय, पटकन सांगा बरं. सायली बिचारी आपली एकदम शांत असते, तर कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो जरा थांबा, मी काय सांगते ते ऐका आणि आम्हा दोघींना अगोदर आतमध्ये तर येऊ द्यात. आता त्या दोघीही आतमध्ये येतात. तर आता मधुभाऊ दार बंद करून घेतात आणि विचारतात की काय झालं ना आत्ता, लवकर सांगा. दुसरीकडे अर्जुन अजूनही सायलीच्या स्वप्नात रंगलेला असतो. त्याला आता ती जी ओढणी मिळालेली असते तिची, त्या ओढणीवरून तो हात फिरवतो आणि तो आता सायलीची आठवण काढत काढत अगदी त्यामध्येच रंगून जातो. मग त्यानंतर त्याला आठवतं की कशाप्रकारे मी माईकमध्ये मोठ्याने बोलून सायलीला, तेही त्या बस डेपोमधील तेथे असणाऱ्या सर्वांसमोर, ते प्रपोज केल्याचे क्षण आठवून तो खूपच खुश होतो. दुसरीकडे सायली आता झोपलेली असते. तर मधुभाऊ आणि कुसुम हे दोघेही आता एकदम शांत असे बसलेले असतात. तेव्हा सायलीला आता आठवतं की कशाप्रकारे अर्जुनने मला प्रपोज केलं. प्रसंग सारखे सारखे तिच्या डोळ्यासमोर येतात. ते प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून अजिबात जातच नाहीत. इकडे कुसुम म्हणते, मधुभाऊ आतमध्ये येता का जरा, आणि मग मधुभाऊ लगेच किचनमध्ये जातात. कुसुमला ते विचारतात की आता तरी सांगशील का तू की तुम्ही रिटर्न का आलात म्हणून. आम्ही घरी आलो कारण बस स्टँडवर अर्जुन आला होता. तेव्हा मधुभाऊंना आता खूप मोठा धक्का बसतो आणि ते मोठ्यानेच ओरडतात की काय. मग आता ती म्हणते, अहो शांत बसा ना जरा, सायली उगीच उठेल. अहो माझं पूर्ण ऐकून तर घ्या ना. हे पहा मधुभाऊ, सायली अजिबात तुमच्या शब्दाबाहेर नाही, कारण ती अर्जुन बरोबर एक अक्षर सुद्धा बोलली नाही. त्याने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला,
परंतु आम्ही कशाबशा बसमध्ये चढलो. पण मलाच नंतर भीती वाटायला लागली. हा असाच जर आमच्या पाठीमागे कोल्हापूरला आला तर मग आम्ही काय करायचं? तेव्हा मधुभाऊ आता जरा घाबरतात आणि म्हणतात की नाही नाही, असं होऊन अजिबात चालणार नाही कुसुम. त्याचवेळी कुसुम म्हणते, हो मला तेच म्हणायचंय, ते तुमच्या मामे भावासमोर उगीच तमाशा नको. आणि आता इथे कसं तुम्ही आहातच ना सायलीवर लक्ष ठेवायला, आणि तिथे कोण आहे तिच्यावर लक्ष ठेवायला किंवा अर्जुनवर लक्ष ठेवायला? या सगळ्या विचारांनी मला अगदी कसं तरी झालं. त्यानंतर सायलीला अचानक गरगरायला लागलं. ती बेशुद्धच झाली आणि मग मीच बस थांबवली आणि तिला बसमधून उतरवलं आणि मग आम्ही घरी आलो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अरे पण एकदा तरी मला सांगायचं ना. आणि तो अर्जुन सुभेदार तिथे पोहोचलाच कसा? त्याला कुणी सांगितलं की सायली कोल्हापूरला बसने जातीये म्हणून? तेव्हा कुसुम म्हणते, अहो तो वकील आहे, त्याचे केवढे खबरी आहेत, तुम्हाला माहीत नाहीत का? अहो तुम्हाला माहीत नाही, कोल्हापूरला सुद्धा त्याचे खूप खबरी असतील. आणि उद्या जाऊन आम्ही जर कोल्हापूरला पोहोचलो आणि परवा दिवशी जर तो तिथे दारात उभा राहिला तर मग आम्ही तरी काय करायचं सांगा बरं? मला काय वाटतं मधुभाऊ, सायलीला तुम्ही इथेच राहू द्यात ना. मधुभाऊंना आता धक्का बसतो आणि ते विचारतात, काय? तेव्हा कुसुम म्हणते, हो मला असं म्हणायचंय की ती तुमच्या ना नजरेसमोर राहील, कारण आपण आता कोल्हापूरचं सगळं काही विसरून जाऊयात. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हो तू म्हणते ना ते बरोबर आहे, कारण माझ्या नजरेआड कोल्हापूरमध्ये तर काही घोळ व्हायलाच नको. आता आपण एक काम करूयात, सायलीला इथेच ठेवूयात. तेव्हा कुसुम म्हणते, हो आता कसं व्यवस्थित बोललात जरा, आणि बरं झालं आता तुम्हाला कसं पटलं बरं माझं बोलणं, असं म्हणून ती हसते. मधुभाऊ पुन्हा आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. मग आता कुसुम पुन्हा आपलं अगदी सिरियस होते आणि म्हणते की सायलीसाठी काय योग्य आहे ते बरोबर तुम्हाला समजलं हो की नाही मधुभाऊ? तेव्हा असं म्हणून ती एकदम शांत होऊन जाते. तिच्या जीवात जीव येतो की बरं झालं अजून काही प्रश्न विचारले नाहीत. इकडे सायलीला सतत त्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे मी बसमध्ये चढले होते आणि मला थांबवण्यासाठी अर्जुनची तगमग सुरू होती, किती प्रयत्न त्याचे ते चालू होते. आता हे सर्व आठवून आठवून सायलीला खूप त्रास होऊ लागतो आणि ती अचानकच आता झोपेतून उठते, पूर्णपणे घामाघूम होते. दुसऱ्या दिवशी कुसुम आता बाहेर जाऊन लगेच संगीताला कॉल करते. मग आता संगीता विचारते की काय ग झालं कुसुम, मी तुमची काल वाट पाहत होती, तुम्ही का आल्या नाहीत? मग आता कुसुम सांगू लागते, हो आम्ही येणारच होतो आणि निघालोही होतो, परंतु अचानकमध्ये सायलीची तब्येत जरा खराब झाली आणि पुन्हा मग माघारी आलो. तेव्हा सायलीला काय झालं असं संगीता विचारते आणि काळजी व्यक्त करत असते. तेव्हा तिचं दुखणं शरीराचं नाही तर मनाचं आहे कुसुम सांगते. त्याचवेळी आता कुसुम म्हणते की अहो आपली सायली ना प्रेमात पडली आहे, कारण सायली ही प्रेमात पडलीये. मग आता संगीताला धक्काच बसतो. तेव्हा ती विचारते की सायली बाळाचं तर लग्न झाले आणि तू अशी का म्हणतेस की ती प्रेमात पडलीये? अशी वंगाळासारखी सायली वागणार नाही, कारण ती खूप गुणाची मुलगी आहे. असं जेव्हा संगीता म्हणते त्यावरती कुसुम उत्तर देते की बरोबर आहे तुमचं, पण सायली ना स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा मधुभाऊ तिला भेटू देत नाही का मग नवऱ्याला, असं आता संगीता विचारते. वेळी कुसुम म्हणते, हो ना तोच प्रॉब्लेम झालाय. संगीता विचारते, त्यांना हे लग्न मान्य नाहीये का? त्यावेळी कुसुम म्हणते, आधी मान्य होतं परंतु आता मान्य नाहीये. आता जाऊ द्या ना काकू, ते सगळं गुंतागुंतीचं आहे, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. पण सायलीची समजूत काढणं खूप गरजेचं आहे, कारण मधुभाऊंचं मन जपण्यासाठी ती स्वतःचे उगीच हाल करून घेतीये आणि स्वतःच्या नवऱ्यापासून अशी दूर राहतीये. त्याचवेळी संगीता एकदम इमोशनल होते आणि म्हणते की मला ना कळतच नाही आता अगं कुसुम, कारण ही मुलं स्वतःच्या संसारामध्ये असा घोळ का घालून ठेवतात ना, मला अजून कधी कळालेलं नाही. पुढे आता संगीता लगेच सांगू लागते की कसं सांगू अगं कुसुम तुला, आमचंही काही असं वेगळं नाहीये. जी ही कला आहे ना ती सुद्धा तशीच आहे. आता या लग्नाच्या गाठी असतात त्या अशा वरूनच बांधून ठेवलेल्या असतात. तरीही ही मुलं अशी का वागतात आमच्या कलेला समजतच नाही. मी आता इकडे व्याह्यांच्या घरी राहतीये, ते दोघेही काहीही झालं तरी एकत्र आले पाहिजेत असं मला वाटतं आणि तू सुद्धा तेच कर.
तेव्हा कुसुम आता विचारते म्हणजे काय करायचं? मग आता या मुलांनी जरी माघार घेतली ना, तरीही आपण आपले प्रयत्न कधीही सोडायचे नाहीत. काहीही करून आता तूच एकत्र आणायचं आणि एक दिवस असा येईल की सायली तिच्या संसारामध्ये अगदी रमून जाईल. तेव्हा संगीताचं हे बोलणं ऐकून कुसुमला खूपच आनंद होतो. ती हसते आणि म्हणते, काकू तुमच्या तोंडात ना साखर पडो. मग आता तुमच्याशी बोलून खरंच खूप धीर आला. अशी कामाला लागते ना आता की सायली आणि अर्जुन एकत्र येईपर्यंत मी अजिबात थांबणार नाहीये. तेव्हा आता संगीता म्हणते, शाब्बास कुसुम, मी ना सुद्धा आता इथे पदर खोचलेला आहे. तू आता फक्त आणि फक्त सायलीची काळजी घे. असं म्हणून ठेवू का फोन, असं ती कुसुमला विचारते. तेव्हा हो असं म्हणून कुसुम आता फोन ठेवते. दुसरीकडे प्रियाने आता घरातील सर्वांना एकत्र बोलवलेलं असतं. पूर्ण आजी विचारतात, सायलीने दिलेल्या या वस्तू घेऊन आम्हाला इथे का बोलवलंय? तेव्हा हे फोटोज त्याचबरोबर हे मोबाईल हे कशासाठी घेऊन तू आम्हाला बोलवलंस, इथे बसवलंस, असं देखील प्रताप आता विचारतो. त्याचवेळी आता ती एक बास्केट समोर ठेवते आणि म्हणते, कारण ह्या फक्त वस्तू नाही आहेत, या तुमच्या आठवणी आहेत. या सर्व फक्त आणि फक्त सायलीच्या आठवणी आहेत. कारण मी कुठेतरी वाचलं होतं, एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून बाहेर काढतो, पण अशा वस्तूंमध्ये गुंतलेल्या त्या आठवणी तशाच राहतात आणि त्याच आपल्याला अशा मागे खेचत राहतात. आणि त्यामुळेच तिने दिलेले ते गिफ्ट, तिचे सर्व फोटोज, सतत वापरत असेल एखादी अशी वस्तू, या सगळ्या वस्तू आता मी नष्ट करून टाकणार आहे. आता तरच आणि तरच तिला विसरायला आपल्याला मदत होईल. त्यावेळी अस्मिता आता विचारते, काय ग, पण आमचे फोन्स कसे नाहीसे करायचे, असं म्हणून ती तन्वीला विचारते. त्यावेळी ती म्हणते की अगं फोन नाही ग, त्यातील असणारे सर्व फोटोज डिलीट करायचे. कारण 1.5 वर्ष सायलीने ज्या ज्या गोष्टीवर छाप सोडली आहे ना, त्या सर्व गोष्टी मी जाळून टाकणार आहे. मग तुम्ही बघा, सायलीची सावलीसुद्धा या घरात राहू शकणार नाही. तेव्हा सर्वांना हे ऐकून जरा धक्काच बसतो. पण आता आपल्या मनातून सायलीची आठवण काढण्यासाठी एकतरी पाऊल उचललं गेलं पाहिजे, असंही सर्वांना मनातून वाटतं. तेव्हा अस्मिता म्हणते, आम्ही आमचे फोटो डिलीट करतो ना, मजा येईल खूप. तेव्हा आता प्रिया म्हणते, हो ते तर आहेच, परंतु अगं सगळ्यांच्याने हे काम होणार नाही. कारण सगळेच जण खूप इमोशनल आहेत आणि तिच्याशी थोडे का होईना अटॅच आहेत. आणि त्यामुळेच असं वाटतं की घरच्यांना हे सगळं करणं खूप अवघड जाईल. आणि मग मी स्वतः हे काम केलं किंवा त्या वस्तू जाळलेल्या, तर मग माझ्याच्यानेच हे काम होऊ शकतं आणि मीच हे काम करू शकते. तेव्हा अस्मिता म्हणते, हो तुझं बरोबर आहे. मग कल्पना देखील म्हणते, तन्वी हो तुझं बरोबर आहे. कारण तिचं सामान पुन्हा पाठवलंय, परंतु तिचं अस्तित्व कायमच या घरात आहे आणि ते असं आपण जाळून टाकायलाच हवं. त्यावेळी अश्विन म्हणतो की तुला वाटतं का ग तन्वी, हे सगळं जाळून काही उपयोग होईल म्हणून? मग आता प्रिया म्हणते, हो नक्की होईल अरे. कारण मला असं मनापासून वाटतं की आपलं हे घर आहे ना, पुन्हा असं पूर्वीसारखं व्हावं, घरातील सर्वांनी असं हसून खेळून राहावं. आणि कुठल्या तरी मुलीची दृष्ट लागली म्हणून माझी माणसं अशी काय दुःखात राहणार आहेत का? तर नाही, मी असं अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा प्रियाने हा निर्णय घेतल्यावर सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात. त्याचवेळी पूर्णाजी कल्पनाकडे पाहतात. तिला विचारतात, कल्पना अगं तुझ्या डोळ्यात पाणी? मग आता कल्पना म्हणते, पूर्णाई मला खरंच खूप अपराधी वाटतंय. कारण जिच्यावर मी विश्वास ठेवला तिने माझा विश्वासघात केला. पण जिच्यावर मी शंका घेतली तीच आपल्या सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी किती प्रयत्न करते आहे. तेव्हा आता तन्वीला हेच हवं असतं आणि ती सगळ्यांकडे पाहून गालत असते. कारण तिच्यावर सर्वजण अगदी विश्वास ठेवायला लागलेले असतात. प्रताप म्हणतो, अगं कल्पना त्या तन्वीकडे बघ जरा, ती किती खंबीर आहे. तेव्हा प्रिया लगेच कल्पनाजवळ जाऊन बसते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता नाटक करत प्रिया म्हणते, मी तुमचीच आहे ना मामी, हे पहा मी जे काही करते ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करते. आणि हा तन्वी रविराज किल्लेदारचा शब्द आहे मामी. आपलं घर हे हस्तखेळतं झाल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही. तेव्हा प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात आणि खुश होतात. पूर्णाजी आता म्हणतात, तन्वी तू म्हणतीयस ना ते अगदी खरं आहे. तू म्हणते ना तसं करूयात आपण.
मग आता डन असं अश्विन म्हणतो. तेवढ्यातच अर्जुन जिन्यावरून खाली येत असतो आणि तो सगळ्यांकडे पाहतच राहतो. त्याचवेळी आता अश्विन म्हणतो की माझ्याकडे ना वहिनीचा तिचे काही फोटोज आहेत ते लगेच डिलीटसुद्धा करतो. हे ऐकून आता अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो सगळ्यांकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता तिने दिलेली ही हॅट अगदी बिनधास्तपणे जाळून टाक असं आता अश्विन जेव्हा म्हणतो ना तेव्हा अर्जुनला अजूनच वाईट वाटतं. तर प्रिया मात्र गालात हसत असते, कारण या सुभेदारांच्या घरातून तिला सायलीचं अगदी अस्तित्वच नष्ट करून टाकायचं असतं आणि तिच्या आठवणीही नको असतात. म्हणून तर तिने एवढा होम वगैरे घातलेला असतो आणि आता एक एक करून ती तिचा प्लॅन सक्सेस करू लागते. तेव्हा अश्विन पुढे म्हणू लागतो की तन्वी, तुझी ही आयडिया ना खरंच खूप भारी आहे. नुसतं बोलूनसुद्धा मला अगदी छान वाटतंय. तेव्हा अर्जुन आता सर्वांकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता बाहेर येते. तेथे आता एक फकीर आलेला असतो. तेव्हा सायली आता आपल्या मनातील सर्व गोष्टी त्याला सांगत असते की माझं नातं निभावणंसुद्धा मला कठीण होत आहे. तेव्हा आता तो म्हणतो की तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते फक्त काळेमणी नाही आहेत, ते जन्माजन्माचं बंधन आहे. हे बंधन ना हे तुम्ही किंवा आम्ही बांधलेलं नाही आहे, ते देवानेच वरून बांधलं आहे. तुमच्या दोघांची भेट नक्कीच घडणार, तुम्ही दोघे पुन्हा एकत्र येणार. तेव्हा सायलीला आनंद होतो. दुसरीकडे प्रताप अर्जुनला सांगतो, ह्या आयुष्यात सायली नाहीये, हे तू जेवढं लवकरात लवकर स्वीकारशील ना तेवढ्या लवकरात लवकर आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा येशील आणि तुलाही बरं वाटेल. आणि हे कुटुंबासाठी खूप चांगलं आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा. त्यामुळे जे आहे ते स्वीकार. मग आता अर्जुन विचारतो, डॅड तुम्हाला कोणी सांगितलं की मी हे स्वीकारलंय म्हणून? अगं मम्मा, तुझ्या या लाडक्या तन्वीला विचार आता की फोनमधील फोटोज हे डिलीट करता येतात, मनातल्या आठवणी अशा कधीही डिलीट करता येत नाहीत, कारण त्या परमनंट आहेत असं म्हणून तो सायलीची आठवण काढतो. दुसरीकडे फकीर बाबा आता सायलीला म्हणतात की तुझ्या आणि अर्जुनची भेट घडणारच आणि ते कुणीही रोखू शकत नाही. देवानेच ही तुमची जन्मजन्मीची गाठ बांधली आहे, कारण रात्रीनंतर दिवस हा येतोच असं म्हणून ते तेथून जातात. सायलीला आता खूपच आनंद होतो. तिच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण होते, कधी ना कधी अर्जुन माझ्याकडे येईलच आणि माझ्या मनातलं प्रेम मी त्यांच्यासमोर व्यक्त करेन. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.